नेहरूनगर येथे गेल्या 7 दिवसापासून सुरू असलेल्या बंजारा समाजाच्या उपोषणाची अखेर आज जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांचे निवेदन स्वीकारले असून पियुष पवार तसेच अशोक कलिराम चव्हाण यांना ज्यूस पाजून उपोषण सोडविण्यात आलं आहे। यावेळी सेवालाल महाराज की जयच्या घोषणांनी परिसर दणाणला। सेवालाल महाराज की जय, याडी मर्यामा की जय। उपोषणस्थळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि सभापती दिलीप माने यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी भेटी देऊन समाजाला पाठिंबा दर्शवलाय। बंजारा समाजाचे नेते, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपोषण सोडल्यानंतर उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की जर येत्या काळात त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर याही पेक्षा तीव्र स्वरूपाचे आमरण उपोषण केले जाईल। 7वा दिवस आहे। आज आपण उपोषण थांबवलात आणि आजच मुख्य आपले माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट झालेली आहे। एकंदरीत काय निर्णय झाला आहे आणि आज आपण उपोषण मागे घेत आहे? तर सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी सुद्धा या उपोषणकर्त्याला भेट देऊन या ठिकाणी त्यांनी बंजारा समाजाच्या जे अडीअडचणीचे मागण्या आहेत आरक्षणच्या, त्या संदर्भात त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि माहिती दिलेलं आहे। त्यांनी या ठिकाणी जाहीर केलं की आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या स्तरावर आमच्या पक्षाच्या माध्यमातून आपले सर्व जे काही मागण्या आहेत, ज्या आता सध्याला आरक्षणच्या संदर्भात जो आहे तो आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू आणि तुमच्या आरक्षण आम्ही मिळवून देण्यासाठी आम्ही तत्पर राहू। मी अशोक कलिराम चव्हाण, कलेक्टर साहेबांनी आता आम्हाला आश्वासन दिले की जे इथले जे प्रशासनाने आम्ही काय कळू, उपोषण बसलेले जे तुमच्या मागण्या आहे आम्ही कळू शासनाला, पण आमची त्यांच्या नुसार आम्ही ते स्वस्थ बसलेलं आहे। पण एवढं शासनाला मला कळवायचं आहे की जर त्या आमच्या झालेला अंमलबजावणी जर नाही झाली तर आम्ही मुंबई गाठण्याचं काम करणार। न जीवाचं न पर्वा करता आज लेकरं बाळ सोडून आम्ही उपोषणाला बसलेलं आहे। आमच्या समाजाला फक्त न्याय भेटायला पाहिजे, हेच माझी इच्छा आहे। जर एखाद्याला जर न्याय जर भेटलं तरच आपली समाजामध्ये काय तर करायची आम्हाला इच्छा आहे। समाजाने बी भरपूर आम्हाला पाठिंबा दिलं। या समाजाचं आम्ही जास्तीत जास्त की असं वाटलं नाही की समाजाने की कुठलं काय न करता की समाजाने भरपूर हे केलं आणि आम्ही समाजाच्या ऐकण्यामधून आमचे ज्येष्ठ नेते सुभाष चव्हाण आहे, माजी नगरसेवक पांडू पवार आहे, आमचे ताई महापौरताई नलिनीताई चंदले, आमचे पोलीस इन्स्पेक्टर एक्साईज प्रेमसिंग राठोड साहेब, आमच्या प्रतापनगरचे युवा कार्यकर्ते किरण चव्हाण, आमच्या प्रतापनगरचे महाराज राजू महाराज, या सगळ्याच्या हेजने आम्ही ते शब्द दिलेला आहे म्हणून आम्ही माघारी घेतलेला आहे म्हणून आवाहन करतो। 7 दिवसापासून तुमचं उपोषण सुरू आहे, तर आज प्रशासनाचे अधिकारी आहेत, काय चर्चा झाली आणि त्याच्यातून समाधानी आहात? जय सेवालाल, मी पियुष पवार। आज 7व्या दिवशी प्रशासनचे माणसं आली आणि कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार मला येऊन सांगितले की जे काही तुमच्या समाजाची मागणी आहेत ते आम्ही लवकरच वरती सरकारला कळवू आणि जे काही निकाल आहे बंजारा समाजाबद्दल ते लवकरात लवकर तुम्हाला सांगू। मी प्रशासनाला आणि सरकारला एकच आवाहन करतो, काही थोड्या दिवसात मला जर माझ्या समाजाला न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या दिवसात सोलापूर पूर्णपणे चक्का जाम होईल, एक्सपोर्ट इम्पोर्ट बंद राहतील, मुंबई गाठू आणि याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू। सरकारला आणि प्रशासनाला आज मी एवढंच आवाहन करतो, जे बंजारा समाजावर अन्याय होतोय आज सरकारने हे दखल घ्यावी आणि बंजारा समाजाला लवकरात लवकर न्याय द्यायला पाहिजे। शिंदे साहेब आले तर आपल्याची काय चर्चा झालेली आहे उपोषणकर्ते काय बोलणार? नाही, आमचे ज्येष्ठ नेते मंडळी होते, त्यांची काय चर्चा झाली। आम्ही नेते, आमच्या समाजाचे जे नेते लोक आहे त्यांच्या पुढे आम्ही नाही, आम्हाला फक्त समाजासाठी आरक्षण मिळण्यासाठी म्हणून आम्ही तीव्र लढा करतो, त्यांची पाठिंबा आम्हाला आहे म्हणून आम्ही मागे पुढे बघणार नाही। पुढचं काय निर्णय राहील आपला? पुढचं असा निर्णय राहणार आहे, काही दिवसातच ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडणार आहे आम्ही।
जर प्रशासन किंवा सरकारकडून काही उत्तर मिळालं नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहे. सध्या समाधानी आहात? प्रशासनाचे अधिकारी आले आपल्याला पत्र दिले, समाधानी आहात? नाही, अजून समाधान नाही आहे. कारण जोपर्यंत बंजारा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत बंजारा समाज शांत बसणार नाही. त्यामुळे आता बंजारा समाजाची नवी दिशा काय असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आपले अशोक चव्हाण साहेब बंजारा समाजाचे नेते आणि त्याचप्रमाणे पियुष पवार हे दोघं बंजारा समाजाला न्याय मिळवण्यासाठी इथं अन्नत्याग करून बसलेले आहेत. आम्ही एकच केंद्र शासनाला व महाराष्ट्र शासनाला विनंती करते की हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे एसटी मध्ये यांना समाविष्ट करून घ्यावं ही विनंती करते. कारण गेल्या अनेक वर्षापासून बंजारा समाज हा स्वाभिमानी सर्वाला घेऊन चालणारा समाज आहे. अनेक असे युवक आहे, शिक्षण झालेलं आहे पण त्यांना नोकऱ्या नाही. म्हणून लवकरात लवकर या समाजाला न्याय मिळवण्यासाठी एसटी मध्ये आरक्षण द्यायला पाहिजे. हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे आरक्षण यांना मान्यता मिळायला पाहिजे. जे आज आमच्या जातीसाठी जे आहेत, आमची जाती ऊस तोडीला, दगड फोडायला, बांधकाम जे होतात आमच्या जातीचे लेडीज जेंट्स याच्याशिवाय कुठलेच बांधकाम होत नाही. आमचे मुलं शिकून एवढे बसलेले आहेत पण त्यांना सर्व्हिस नाहीये. मग आमचे मुलं शिक्षणच करायचं का? सर्व्हिसला नाही लागायला पाहिजे का? सरकारला याची दखल घ्यायला पाहिजे की आमचे मुलं पण सर्व्हिसला, आमची पण इच्छा आहे की आमचे मुलं पण शिकायला पाहिजे, सर्व्हिस करायला पाहिजे. म्हणून याच्यासाठी आम्ही उपोषणला बसलो होतो. आता जेंट्स बसले, आता याच्या पुढे आम्ही लेडीज पण बसणार आहे आणि आंदोलन पण करणार आहे. याच्या पुढे जे काही होईल ते होईल पण आम्ही आता सोडणार नाही. जे आमचा हक्क आहे ना ते घेतल्याशिवाय राहणार नाही. जय सेवालाल. या सोलापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण बंजारा समाजाने जो उत्साह आणि प्रतिसाद दाखवला, मी अगोदर सर्वांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे जे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांचा एक प्रतिनिधी पाठवलेला होता की नायब तहसीलदार साहेब देवकुळे साहेब म्हणून आलेले होते आणि त्यांच्या मार्फत हा अनशन या ठिकाणी माननीय अशोक चव्हाण व माननीय पियुष चव्हाण यांनी हा अनशन या ठिकाणी सोडलेला आहे. आणि भविष्यामध्ये जो बंजारा समाजाला आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही आमच्या मागण्या आहेत ते आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना कळवलेलं आहे. परंतु आमचा पायरीचा पहिला टप्पा म्हणावा लागेल. जर या ठिकाणी आम्ही आंदोलने केली, उपोषण केलं, परंतु या ठिकाणी जर शासनाने आम्हाला जर या ठिकाणी जो न्याय द्यायचा आहे तो जर नाही दिला तर आम्ही या ठिकाणी पुढची जी पायरी आहे, आम्ही जे आमचे तज्ञ या ठिकाणी बसलेले सुभाषजी काका ते वरिष्ठ तज्ञ मंडळामध्ये मुंबई आणि दिल्लीमध्ये काही बैठका करून आलेले आहेत. यानुसार आमची पुढचा जो आमचा प्लॅन आहे, आम्ही मुंबई कूच करूया, नंतर दिल्ली कूच करूया आणि 25 लाख या बंजारा समाज भविष्यामध्ये तुम्हाला मुंबई आणि दिल्लीकडे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि बंजारा समाजाचं जे नेतृत्व आणि कर्तृत्व आहे या भारत देशामध्ये, या सर्व ठिकाणी आपल्याला पुढचा पायरी पाहायला मिळेल.